पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकातील सरासरी या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. सरासरी सांख्यिक माहितीतील दिलेल्या संख्यांची बेरीज केल्यास व त्या बेरजेला त्या माहितीतील संख्यांच्या संख्येने भागल्यास सरासरी मिळते. म्हणून सरासरीचं सूत्र दिलेल्या संख्यांची एकूण बेरीज भागिले एकूण संख्या यांचा भागाकार केल्यास सरासरी काढता येते. एखाद्या वस्तूंची समान भागात वाटणी करणे यालाच सरासरी असं म्हणतात. उदाहरणार्थ 12, 11, 14, 15, 13 या 5 संख्यांची सरासरी काढण्यासाठी सरासरीच्या सूत्रात वरील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांक 5 यांचा भागाकार करावा लागेल. म्हणजेच 12 + 11 + 14 + 15 + 13 छेद 5. वरील सर्व प्राप्तांकांची बेरीज 65 येते. म्हणून 65/5 त्यांचा भागाकार केल्यास उत्तर 13 येतं. या ठिकाणी सरासरी 13 मिळेल. सरासरीतील काही गुणधर्म. पहिला, क्रमशः येणाऱ्या संख्यांची सरासरी काढताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 या सूत्राने ती काढता येते. उदाहरणार्थ 11, 12, 13, 14, 15, 16, 17 या संख्यांची सरासरी काढण्यासाठी सूत्र सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. पहिली संख्या 11, शेवटची संख्या 17, दोघांची बेरीज 11 + 17 छेद 2 बरोबर 28 छेद 2 आणि त्यांचा भागाकार 14. म्हणून 11, 12, 13, 14, 15, 16, 17 या संख्यांची सरासरी 14 येईल. दुसरा गुणधर्म, 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी 1 + 29 म्हणजेच पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 या सूत्राने काढता येते. ज्यावेळेस विषम संख्यांची सरासरी काढायची असेल तर त्यावेळेस या सूत्राचा वापर केला जातो. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेद 2. या ठिकाणी क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांचा विचार केलेला दिसतो. बरोबर, पहिली विषम संख्या 1 आणि शेवटची विषम संख्या 29 छेद 2. 29 + 1 बरोबर 30. 30 छेद 2 बरोबर 15. म्हणजेच 1 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी ही 15 येईल. या ठिकाणी या सूत्राचा वापर केला जातो. 3, जर सरासरी काढण्यासाठी संख्या जास्त असतील व त्यांची बेरीज करून सरासरी काढणे शक्य नसेल तेव्हा त्या प्राप्तांकांची सारणी तयार करून मध्यमान काढता येते. सरासरीलाच मध्यमान असं म्हणतात. सांख्यिकी या भागाचा अभ्यास करताना त्या ठिकाणी जेव्हा प्राप्तांकांची संख्या ही खूप जास्त असते अशा वेळेस बेरीज करून त्या प्राप्तांकांची सरासरी काढणं शक्य नसेल तर त्यावेळेस त्याची वारंवारता सारणी तयार करून मध्यमानाचं सूत्र वापरून त्या ठिकाणी मध्यमान काढता येतं. त्यालाच सरासरी असं म्हणतात. म्हणजेच प्राप्तांक जास्त असतील तर त्यावेळेस मध्यमानाच्या सूत्राचा वापर करता येतो. 4, 3, 5, 7, 9 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी त्या संख्या मालिकेतील मधल्या संख्या इतकी असते. म्हणजेच जेव्हा संख्या 3, 5, 7, 9 अशा प्रकारात असतील तर त्यावेळेस या संख्यांची सरासरी त्या 3 संख्यांपैकी मधली संख्या किंवा त्या 5 संख्यांपैकी तिसरी संख्या किंवा त्या 7 संख्यांपैकी चौथी संख्या या पद्धतीने मधल्या संख्येइतकी ती येते. म्हणून या ठिकाणी या सूत्राचा वापर करता येतो. 5, जर एखाद्या संख्या मालिकेतील संख्या ठराविक किमतीने वाढविल्यास किंवा ठराविक किमतीने कमी केल्यास सरासरी देखील तेवढ्याच संख्येने वाढते किंवा कमी होते. म्हणजेच उदाहरणार्थ 10, 12, 14 या 3 संख्यांची सरासरी 12 येते. या ठिकाणी प्रत्येक संख्येत 2 ने वाढविल्यास म्हणजेच 10 + 2, 12 + 2, 14 + 2 याचा अर्थ 2 ने वाढ केल्यानंतर येणाऱ्या संख्या 12, 14 आणि 16 तर यांची सरासरी 14 येते. त्याच म्हणजेच सरासरीतही 2 ने वाढ झाली. त्याचप्रमाणे दिलेल्या संख्यांमध्ये 2 ने कमी केल्यास 10 - 2, 12 - 2, 14 - 2 तर त्यांची सरासरी 10 येते. म्हणजेच सरासरीसुद्धा 2 ने कमी होते. याचा अर्थ एखाद्या संख्या मालिकेतील संख्या एखाद्या किमतीने ठराविक किमतीने वाढविल्यास किंवा कमी केल्यास सरासरीची किंमत देखील तेवढ्याच संख्येने कमी होते किंवा जास्त होते. याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. थँक्यू.